ज्या ग्रंथात 700 श्लोक आहेत, महिला मंडळी थोडं पुढे सरका तुम्ही. ज्या ग्रंथात 700 श्लोक आहेत तो ग्रंथ नाव त्याचं गीता, संपूर्ण संस्कृत. आपल्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, म्हणून माऊलींनी गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वरीत केलं. 9000 ओव्या. आम्हाला ज्ञानेश्वरी पाहायला सवड नाही. लाल कपड्यात गुंडाळली आणि देवाच्या परततीवर ठेवून दिली, वरून उदबत्या ओळ्या आणि पाया पडलो. आम्हाला ज्ञानेश्वरी पण पाहायला वेळ नाही. मग ज्ञानेश्वरीचं सार म्हणजे हरिपाठ आहे का नाही? हरिपाठ तरी पावा का नाही? हरिपाठ आमच्या खिशात. हरिपाठ तोंड पाठ, पण कोण हरी नाही माहिती. कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ, कोणाचा साका, काही ओळख नाही हरिपाठातल्या हरीची. हरिपाठ बी आम्हाला समजलं नाही. मग एका तासात एका अभंगावरती 2 तासाचं कीर्तन. हरिपाठातला अभंग बडबड कमी करा, थोड्या पुढं सारखा. एका अभंगावरती 2 तासाचं कीर्तन. कीर्तनाला मी जाईना. एका ओळीवरती 1 तासाचं प्रवचन सप्तात, हो की नाही? किती असतात सप्तात प्रवचनाला? 10-5 दोतरावले फेटेवाली. तिथं बी आम्ही जात नाही. मग सप्ताहातली प्रवचन पार स्मशानभूमीत आली का नाही? आमच्याकडे 10व्याला सुद्धा प्रवचन करतात. तुमच्या इकडं 10व्याला. त्याच्यानंतर सप्ताहातली कीर्तन घरोघरी आली. आज आहेत का नाही कीर्तन? श्राद्धाच्या निमित्तानं घरी कीर्तन आलं का नाही? पण 99% लोकांना अजून हे समजलं नाहीये की श्राद्धाला जे कीर्तन करतात ते कीर्तन नेमकं आहे कोणासाठी? मला सांगा, गेलेल्यांसाठी आहे का महाराजांसाठी आहे का राहिलेल्यांसाठी? 10-5% पुण्य त्या माऊलींच्या पदरी या कार्यक्रमाचं पडेल. ज्ञानदानाचं पुण्य त्यांच्या पदरी पडेल. पण बाकीचा राहिलेला जो कार्यक्रम आहे तो तुमच्यासाठी आहे का महाराजांसाठी? राहिलेल्यांसाठी आहे का नाही? पण राहिलेले ऐकतात का लक्ष देऊन? हा महिला मंडळी, सगळ्यांनी थांबा. ऐकतो का आपण? नाही. ऐका आता. काय कोणाचे 10 गेले, कोणाचे 15 गेले, कोणाचे 50 गेले, कोणी बघितला? उद्याच दिवस राहिले, थोडेफार दिवस. राहिलेल्या दिवसात सुंदर गळ्यात माळ, कपाळाला गंध आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा. मी तुमच्या पुरीसारखी आहे बरं का? लक्ष द्या थोडं. पुन्हा गाठ पडती का ना पडती काय सांगता येत नाही. म्हणून 4 तोळे, 5 तोळे, 10 तोळे अजिबात वाद नको. संग त्यातलं काही येणार नाही. 4 मणी सुद्धा नाही. 2 मणी जर मुखात घातले ना तर दुसऱ्या दिवशी लोक राग चाळून निवडून काढतात का नाही? पण ते जर आजीबाई एखादी माळकरी गेली, कपाळाला गंध होता, सुनबाई अजून मोठी माळ आणून घालीन का नाही गळ्यात? आणि 5-10 तोळे जर गळ्यात असलं तर ओढून नेईन का नाही? काय करता त्याचं? भारी गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा. एक आई हा संदेश आपल्या लेकराला देते. आताची आई नाही देत, पहिली आई द्यायची. आताच्या आईत आणि पहिल्या आईत लय फरक आहे. अजून सांगा सोप्या भाषेत, पहिली आई हो का? तुम्ही 2 जणी पुढं बसलात. तुमचं बारकं बाळ होतं, तुम्ही स्वयंपाक करत होत्या, ते जर रडायला लागलं, भाकरी करताना ते जर रडायला लागलं तर तुम्ही काय करायच्या? हा, मांडीव घ्यायच्या, पीठ द्यायच्या, थोडंसं धरबाळा, नाही तर भाकरीचा पापुडा द्यायच्या, भाकरी द्यायच्या, त्याला तेल मीठ लावायच्या, द्यायच्या का नाही हातात नादवायला? राहायचं का नाही ते? आता हे रडायला लागलं काय करता तुम्ही? हा, भाग्य चपातीची गणिक देता म्हणून बरं झालं. 90% महिला मोबाईल देतात का नाही? मग पहिली आई बाळाला झोक्यात टाकताना, पाळण्यात अंगाई गीत म्हणताना म्हणायची, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले गा कृमी कीटकांचा सांधा. ती आई सांगायची. आणि आताची आई सांगते का? नाही सांगत. तीच तळमळ साधू संतांची आहे, ते नाही समजत आता आपल्याला. ती तळमळ आपल्यात उतरावी म्हणून तुकोबरायांनी आईच्या अंतःकरणाने आपल्याला सांगितलं आईचं लेकरावरती प्रेम किती असतं आणि कसं असावं. अभंगाचं पहिलं चरण.
विषय पुढचा महिला मंडळी खास तुमच्यासाठी. एका आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र आहोत म्हणून विषय थोडासा तुमच्यासाठी जास्त सांगते. मला सांगा, आपल्यासाठी सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा देव कोणता आहे? महिला मंडळी, आपल्यासाठी सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा देव कोणता? हां, कोण म्हणेल पांडुरंग, कोण म्हणेल महादेव, कोण म्हणेल जगदंबा, कोण म्हणेल मारुतीराया, हे की नाही? पण खरं सांगू का, सगळ्यात मोठा देव कोणचा आहे? आमचे माऊली ज्ञानेश्वरीत बोलतात, पतीचे मता अनुसरून पतिव्रता आना सायास आत्महिता भेटेची ते. पतिव्रता जर असेल तिला काहीही सायास करायची गरज नाही. अनासायास आत्महिता भेटेची ते. कोण सांगतंय? माऊली. कुठं? ज्ञानेश्वरीत. आम्हाला ज्ञानेश्वरी पाहायला वेळ नाही. त्याच्यानंतर आणखी सोप्या भाषेत तुकोबरायांनी सांगितलं, तुका म्हणे पतिव्रता सांगितलं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुकोबराय सुद्धा सांगतात, स्त्रियांच्यासाठी पती हेच परमेश्वर. माऊली सुद्धा सांगतात, स्त्रियांच्यासाठी पती हेच परमेश्वर. बरोबर? मला सांगा, एखादी बातमी सकाळ, लोकमत, पुढारी सगळ्या पेपरला हेडिंगला आली, मराठ्यांना आरक्षण भेटणार, मनोज जरांगे पाटलांचं सध्या चालू असणारं वातावरण, 100% आरक्षण भेटणार म्हणजे भेटणार आणि भेटलाच पाहिजे, आपली सुद्धा धारणा आहे की नाही? हा, ही बातमी सकाळला आहे, पुढारीला आहे, लोकमतला आहे, स्टार उत्सवला आहे, ZTV ला आहे, आज तकला आहे, सगळीकडे आहे ना? हा, ही बातमी सगळीकडे. मग मला सांगा, आता ही बातमी खरी का खोटी? चालू आहे ना कार्यक्रम तिकडे, खरी का खोटी? खरी ना. सगळ्या पेपरला हेडिंगला आली, चॅनलकडे, न्यूजवाल्यांकडे, सगळ्यांच्याकडे 100% ती बातमी खरी आहे. तसं माऊली सांगतात, स्त्रियांच्यासाठी पती हेच परमेश्वर. तुकोबराय बोलतात, पती हेच परमेश्वर. अजून उदाहरण आहे का व्यवहारातलं? तुम्ही सगळ्या महिला संक्रांतीला एकत्र जाता का व्यवसायाला? नवीन साडी बिडी घालणार, भारी मेकअप करणार, मंदिरात जाणार, ताटात वौसा वगैरे सगळं घेऊन जाताना ववस्थाने काय म्हणता? सीताचा वौसा, रामाचा वौसा, जलम जलम वौसा म्हणता का? हा, मला सांगा, कोणासाठी जाता हो? हा, थोडं मोठ्याने, मला ना वयाच्या मानाने गोळे. कोणासाठी जाता? ऐकलं का? तुमच्यासाठी. उदाहरण दुसरं, नागपंचमीचा सण, ताटातला ह्या वगैरे घेतल्या, उपवास झाला नागोबाचा भावासाठी, व्यवसाय गेल्या, सैसैवान घ्या, मुठमुठला डोक्यावर ठेवता का? आमच्याकडे ठेवतात. नाव कोणा सांगतात?